हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर। तर आज आपण 34 साईजचा ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा। आवडला तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका। या ठिकाणी आपण 4 टक्स ब्लाऊज प्लस बोटनेकची कटिंग बघणार आहोत। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। चला तर आपण माप घेण्याचे आधी माप घेतली आहे। या अगोदर मी भरपूर वेळेस माप कशी घ्यायचा त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आपल्यासोबत। एकदा चॅनलला व्हिजिट द्या, तो व्हिडिओ बघा। तर जर तुम्हाला अजून जर समजलं नसेल तर माप कशी घ्यायची ब्लाऊजवरून, तर पुन्हा मी त्यासाठी व्हिडिओ बनवेल। आता ह्या ठिकाणी बघा, आपण जो ब्लाऊज होता त्या ब्लाऊजचा अस्तरचा ब्लाऊज आहे। या ठिकाणी आपण अस्तर घेतलेला आहे। ओके, अस्तर कसं घेतलं आहे, अस्तरची घडी कशी टाकली आहे एकदा व्यवस्थित बघून घ्या। बघा, आता जी आपली चेस्ट असते, आपण जे म्हणतो ना 32 साईज, 32 साईज कधी म्हणतात, 8 2 16 अधिक 24 7 चौक 32, म्हणजे ही 32 साईज झाली। 8.5 इंच म्हणजे 34 साईज, थोडक्यात 34 साईज। तर 34 साईजसाठी किती राहतं, म्हणजे 9 2 18 9 त्रिक 9 2 18 27 9 चौक 36, म्हणजे त्याचा 4 भाग करायचे। म्हणजे थोडक्यात 8ला 4 वेळेस गुणायचं, 9ला 4 वेळेस गुणायचं, त्याला साईज बोलतात। तर ठीक आहे, या ठिकाणी मी चेस्ट जी 8.5 आलेले आहे त्यात 2.5 इंच वजा केलेले आहे, म्हणजे टोटल 10 ते 11 इंच घेतलेला आहे। जर तुम्हाला मार्जिनसाठी जास्त कपडा लागत असेल तुम्ही 2.5 इंच त्यात ॲड करा। ओके, हे 2 लेयर आपले कट करून झालेले आहे। ओके, इथपर्यंत समजलं। जी आपली ब्लाऊजची मागची उंची आहे ती आहे 13 इंच, आपण त्यात 1 इंच ॲड केली म्हणजे 14 इंच। आता घडी पलटी मारली, ह्या घडीची उंची आहे 14 इंच। ओके, हे बघा, एकदा क्रॉस चेक करा, म्हणजे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आपली चेस्ट आणि मागची उंची बरोबर आहे की नाही। बघा, मागची उंची झालेली 14 इंच, 14 पासून 1 इंच खून करायची आहे आणि पुन्हा 15 याच्यावरती खून करून घ्यायची आहे। ओके, 15 इंचावरती। तर अशा प्रकारे पुढची आणि मागची उंचीचं आपण मेजरमेंट घेतलेलं आहे। तर मागची उंची कशी घेतली, मेन उंची आहे मागची 13, त्यात 1 + 1 14 केलं, पुढच्यात 1 इंच मिळवलं, टोटल 15 इंच। इथे स्केलने आपण लाईन मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचं। या ठिकाणी 2 मापे झाली, 3 मापे झाले, 1 चेस्ट झालं, 1 मागची उंची, 1 पुढची उंची। त्यानंतर अस्तर आहे तो आपण पलटी केलेला आहे बघा। ओके, आता इथं काय करायचं आहे, आता मी बोटनेक आहे 32 साईजचा, 32.5 साईज म्हणजे थोडक्यात 34 साईज। इथं मी जे गळा रुंदी आहे 4 इंच घेतलेले आहे आणि जी शोल्डर आहे ते 7 इंच। बघा, डायरेक्ट 7 इंचावर खून केली, त्यानंतर 4 इंचावर खून करायची आहे। बघा, सॉरी, 3 इंचावरती इथे खून केलेले आहे, पण हे खूप छोटं वाटतंय मला। तर इथे आपण आपल्या आवडीनुसार गळा रुंदी घ्यायची आहे, पण शक्यतो गळा रुंदी जर 2.5 असेल तर त्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचे आहे। ओके, 3 3.5 पर्यंत घ्यायचं आहे। ओके, शोल्डर आपण घेतलेले 7 इंच, म्हणजे तर हा पुढचा गळा आहे, पुढच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे, 1 इंच खून करायचे आहे आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे। ओके, 1-1.5 इंचावरती आकार देऊन घ्यायचा आहे। ओके, त्यानंतर मोंढ्याला पण आकार द्यायचा आहे। आता मोंढा इथे घेतलेला आहे बघा, जेवढा मोंढा असेल त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचा आहे। बघा, इथं 6.5 आहे, त्यात अर्धा इंच ॲड केला, 7 इंच आपण मोंढा घेतलेला आहे। ओके, आपल्या आवडीनुसार आपण मोंढा घ्यायचं। ओके, मोंढ्याला पण पहिला आकार। ओके, इथे बघा, ओके, मोंढा एकदा चेक करून घ्यायचा आहे। जेव्हा जेव्हा आपण लाईन मारतो तेव्हा एकदा रिचेकिंग करून घ्यायचं आहे। कधी कधी काय होतं माहिती आहे, आपण गडबडीत माप घेऊन जातो आणि त्यानंतर कटिंग ब्लाऊज बसत नाही, मग आपल्याला कळतं आपलं इथं चुकलं तिथं चुकलं। त्यामुळे जेव्हा आपण माप फायनल करायचं असेल तेव्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे, काही सेकंदाच्या आत आपलं चेक करून होतं। त्यानंतर बघा, मोंढ्यापासून मी 1 इंच खून केले आहे, स्ट्रेट लाईन ओढली आहे, त्यानंतर आपण शोल्डरच्या बाजूला ओढून घेणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा बोटनेकची। बघा,
आता जर 36 साईजचा बोटनेक ब्लाऊज तुम्हाला शिवायचा असेल तर तुम्ही गळा रुंदी किती घेणार आहे? 4.5 आणि 8.5. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी ह्या लक्षात ठेवत चला. कुणाला जर बोटनेकचा चार्ट पाहिजे असेल तर मी नक्की देईल. त्यानंतर बघा, तर मोंड्याचा पहिला आकार आणि दुसरा आकार झालेला आहे रेडी करून. ओके, मोंड्याचा पहिला आकार आणि दुसरा आकार झाला आहे. त्यानंतर बघा, एकदम सरळ करून घ्यायचं. जे आपण चेस्ट, आता हे अस्तर होता ना, कस्टमरनेच आणून दिलेला होता, त्याचा कापडा पण थोडासा खराब होता, पण चला तर त्यांनीच आणून दिला म्हटलं, आपण शिवणारच, त्यांनी दिलेला. बघा इथं क्रॉसपट्टी आपण 3 आणि 2.5ची घेतलेली आहे. बघा 3 आणि 2.5ची घ्यायची आहे. बघा ओके, तुम्ही यानुसार परफेक्ट मेजरमेंट आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर बघा वरून शोल्डरच्या 10 इंच खूण करायची, किंवा तुम्ही खाली 2.5चा पण टक्स टाकू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. बघा इथे मी 4.5 इंचावरती टक्स टाकून घेतलेलं, टक्सचं माप टाकून घेतलेलं आहे. बघा त्यानंतर आपण 1.5 इंचाचे खुणा करून 4 टक्स देऊन घेणार आहोत. बघा खूप सोपी पद्धत आहे कटिंगची, तुम्ही नक्की ट्राय करा. ओके, 1.5 इंचावरती आपण खुणा करून आपल्याला इथं 1 टक्स झाला आहे. बाकीचे 4 टक्स आपल्याला टाकायचे आहे. ओके, त्यानंतर बघा एवढं मेजरमेंट झालं तर खूप सोपी पद्धत आहे. ज्यांना कटोरी एम्प्रेन्स कटला जास्त प्रॉब्लेम येतो त्यांनी 4 टक्स मी सजेस्ट करेल का तुम्ही नक्की 4 टक्स स्टिच करा. ओके, त्यानंतर आता हा बोटनेकचा ह्या ब्लाऊजचा मी फ्रंट पार्ट तुमच्यासोबत शेअर केला होता. जेवढे आता इथे बघा 4चे मी शोल्डर घेतला आहे म्हणून 4चंच खाली गळा रुंदी टाकलेली आहे. गळा रुंदी 4ची आहे म्हणून खाली पण 4-4चं करून बॉक्स केला आहे. यानंतर खाली तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा टाकू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, बघा याचा मी फ्रंट पार्ट आहे, बॅक साईडचा पार्ट आहे तो तुमच्यासोबत शेअर केला आहे. बोटनेक, गळ्यावरती पोटली बटन कसं स्टिच करायचं, ह्याच ब्लाऊजचं पार्ट आहे. ओके, व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे सगळे एकाच व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत. तुम्ही पण एवढ्या टाईम व्हिडिओ नाही बघू शकत. बघा यानंतर आपण टक्स आपलं पूर्ण मेजरमेंट झालेलं आहे. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, आता हे 4 लेयर आहे अस्तरचे म्हणून 4 लेयरवर आपण पहिल्यांदा मोंढा कट करणार आहोत. त्यानंतर दोन्ही पार्ट अस्तरच्या साईडला करून घेतले. ओके, त्यानंतर बघा आपण जी क्रॉसपट्टी होती ती कट केली. त्यानंतर आपण पुढचा गळा कट करणार आहोत, त्याचबरोबर मोंढ्याचा आकार पण कट करून घेणार आहोत. बघा पुढचा गळ्याचा आकार पण कट करून घ्यायचा आहे, मोंढ्याचा आकार पण कट करून घ्यायचा आहे. म्हणजे बघा 4 लेयरवर आपल्याला मोंढ्याचा पहिला आकार कट करायचा आहे. म्हणजे 2 लेयर राहतात त्यावर 4 लेयरवर कट केल्यानंतर दोन्ही पार्ट वेगळे करायचे आहे, नंतर ही कटिंग करून घ्यायची आहे. बघा खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने 4 टक्स ब्लाऊज ट्राय करा. बघा ओके, तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ पाहिजे असेल ते पण सांगत चला. बघा आपण जे टक्स मारतो ते एकावरती एक जे चॉकने मार्किंग दिसत असते त्याच्यावर डार्क करून घ्यायचे, जेणेकरून आपल्या शिलाईला खूप सोपं जातं, पटकन स्टिच होतात. बघा अशा प्रकारे आपली ही कटिंग झाली आहे. त्यानंतर मी तुम्हाला बाहीची कटिंग दाखवणार आहे, बाही कशी कट करायची. आपल्या बघा हुकपट्टी, आयपट्टी आणि कमरपट्टी हे 2.5 ते 3 इंचाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहे. ओके, त्यानंतर बघा आता इथं आपल्याला बाही कट करायची आहे, पण ही बाही आता कमी पडते, इथं आपल्याला जोड द्यायचा आहे. बघा इथे आपल्याला जोड द्यायचा आहे. आता आपली चेस्ट किती 8.5 म्हणून 8.5ची खाली बाहीची जी लांबी आहे ती घ्यायची आहे, जी रुंदी आहे, आणि बाहीची उंचीवरती घ्यायची आहे. बघा चेस्टचं माप आहे ते खाली टाकायचं आहे. आता इथं मी किती घेतलेलं आहे बघा, 9 इंच घेतलेलं आहे. म्हणजे 8.5 चेस्ट आहे, तर अर्धा इंच अजून ॲड करायचं आणि 9 इंच घेतलेलं आहे. त्यानंतर बघा 9 इंच. ओके, व्यवस्थित तिथं पण आपण एक पार्ट जोडायचा आहे, त्याचं पण मी लाईव्हवरती सांगितलं आहे तुम्हाला कसं अस्तरला जॉईंट द्यायचं आहे. अजून पण कळलं नसेल तर ते पण नक्की सांगेल. त्यानंतर बाही 5 इंचाची बघा 5 इंचावर खूण केली, समोरच्या बाजूला पण 5 इंचावर खूण करून घ्यायची आहे.
म्हणजे बघा एक लक्षात येऊन जातं 5-5 इंच खूण करायची. त्यानंतर 5 पासून 2.5 इंच एक मी खूण केली आहे. त्यानंतर बघा मी स्केलनी मार्किंग करून घेतलेली आहे. बघा स्केलनी मार्किंग करून स्ट्रेट लाईन तिरकी ओढून घेतलेली आहे. त्यानंतर मी 2 इंचाचा ते बघा ॲडजस्टेबल कपडा तिथे ठेवून घेतला. त्यानंतर आपण 2 इंचावरती खूण करणार आहोत. बघा जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तर स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. नक्की ट्राय करा. ओके. त्यानंतर 2 इंचावर खूण केली आहे. त्यानंतर जेवढं तिथून गळ्यापर्यंत मध्ये करून 1.5 इंचाचा आकार देऊन घ्यायचा आहे बाईला. बघा 2 इंच खूण केली, तिथून गळ्यापासून तर ते अंतर घेतलं, त्याचा मध्ये केला 1.5 इंचावरती वरती खूण करून 1.5 इंचाच्या अंतरावरती गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे 4 लेयर आपण एक बाही कट केली. त्यानंतर जे 2 लेयर असतात खुलगट भागाचे त्याचे पण कट करून घेतले. अशा प्रकारे आपण पूर्ण कटिंग केलेली आहे. बघा त्यानंतर आपण कमरपट्टी वगैरे कट करून घ्यायची आहे. कमरपट्टी, हुक पट्टी, आय पट्टी, क्रॉस पट्टी हे सगळं कट करून घ्यायचं आहे. बघा आणि त्यानंतरच आपण मशीनवरती ब्लाऊज स्टिच करायला घ्यायचं. त्या अगोदर आपलं जो मेन फॅब्रिक आहे ब्लाऊज पीसचं त्यावरती आपण कटिंग करायची आहे. ओके. तर खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही एकदा ट्राय करा. आणि बघा त्यानंतर आता आपण जो ब्लाऊज पीस होता त्याच्यावरती व्यवस्थित ब्लाऊज पीस काय करणार आहोत, व्यवस्थित बाजू करून वाटलं असं तुम्ही प्रेस करा. प्रेस करायची काही गरज नसेल तर आपण तसेच आपले जे पार्ट आहे ते व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचे. बॅक पार्ट बघा बॅक पार्ट ठेवायचा आहे. त्यानंतर क्रॉस पट्टी, त्यानंतर पुढचा पार्ट आणि बाही अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे. बघा खूप सोपी पद्धत आहे. भरपूर वेळेस मी हे व्हिडिओ शेअर केलेले आहे सगळ्या साईजचे. माझ्याकडे जसे जसे कस्टमरचे ब्लाऊज येतात तसे तसे मी तुम्हाला ते व्हिडिओ शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करते. जेव्हा आपली कटिंग चालू असते तेव्हा आपण अस्तरवरती एक हात ठेवला पाहिजे, कारण आपला अस्तर इकडे तिकडे हलत नाही. ओके. त्यानंतर बघा सगळे पार्ट अगोदर ठेवून ॲडजस्ट होत आहे का नाही ते बघायचे आहे. नंतरच कटिंगला सुरुवात करायची आहे. कधी कधी कपडा हा कमी असतो, आपण डायरेक्ट कटिंग केले तर काही कपड्याला जागा पुरत नाही. आता इथं जो कपडा आहे साडीचा तो भरपूर मोठा आहे, त्यामुळं भरपूर ॲडजस्ट झालेला आहे. ओके. त्यानंतर बघा आपल्या चॅनलवरती व्ह्यूज येतात पण लाईक वगैरे सबस्क्रायबर काय बघतात व्हिडिओ पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज सबस्क्राईब करत चला, सपोर्ट करत चला. इथे कोणताही चार्ज नाही आहे, इथं सगळं फ्रीमध्ये शिकवलं जातं एवढ्या वेळात वेळ काढून. तर ज्या म्हणजे ताई दादा कोणी जे काही असेल ते आपल्या चॅनलला एकदा व्हिजिट द्या आणि आपल्या जे आपले सिलाई रिलेटेड प्रॉब्लेम आहे ते पण सॉल्व होतात. ज्या नवीन शिकत आहेत त्यांना पण छोटे छोटे टिप्स मिळतात, मोटिवेशनल भेटतं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे एक ब्लाऊज शिवण्याची भीती पण गायब होते. या हेतूने आपले व्हिडिओ असतात एकदम युजफुल आणि कुठेही म्हणजे आपण कोणतेही ब्लाऊज स्टिच करू शकतो एकदम सिंपल पद्धतीने. आपल्याला लागणारे अस्तर, कातर, बटन, हुकपट्टी, आयपट्टी, बटन म्हणजे हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर याचं सगळं तुम्हाला सविस्तर सांगितलं जातं सगळ्या गोष्टी. तर बघा अशा प्रकारे भाई सगळे पार्ट मी ॲडजस्ट करून घेतलेले आहे. ओके. तुम्हाला जर सोनू फॅशन चॅनलचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सपोर्ट करा, जेणेकरून आणखीन व्हिडिओ बनवायला आनंद वाटतो आणि उत्साह निर्माण होतो. त्यामुळं प्लीज सबस्क्राईब करत चला, लाईक डन करत चला. जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करत चला ज्यांना या व्हिडिओची खूप गरज आहे. ही कटिंग शिकल्यावरती तुम्हाला ब्लाऊजचे गळे उतरण्याचं टेन्शन पण राहत नाही आणि कोणतंच टेन्शन नाही राहत, कारण आपल्या भरपूर साईजमध्ये ब्लाऊज आहे, त्यांच्या भरपूर अशा गोष्टी आहेत ती सेम आहे, ते कुठे काही चेंजेस नसतात. असं नाही आहे का
32 साईज आल्या तुम्ही ही पद्धत फॉलो करायची, 34 साईज आल्या तुम्ही ही पद्धत फॉलो करायची. अशी कोणती कॅटरे आपल्याकडे नाही आहे. एकदा आपण कटिंगची पद्धत शिकलो तर आपण सगळ्या साईज, सगळे कट म्हणजे प्रिन्स कट, फोर्टक्स, कटोरी, तर आपण सगळ्यांची एकच पद्धत आहे. फक्त तुम्हाला शिकण्याची वगैरे आवड पाहिजे. जेव्हा शिकण्याची आवड असते तेव्हाच आपण त्या गोष्टी शिकतो. तुम्ही एकदा दोनदा बघून नाही शिकणार, तुम्हाला परत ट्राय करावं लागेल आणि परत तुम्ही त्या गोष्टी शिकत जाणार. अशा प्रकारे आपले हुक पट्टी, बटन पट्टी, आय पट्टी सगळे कटिंग झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की आपलं सगळी कटिंग झालेली आहे. तर 10 ते 15 मिनिटात आपली कटिंग झालेली आहे. तर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि व्हिडिओ कसा वाटला, अजून तुम्हाला कोणत्या टाईपचे व्हिडिओ पाहिजे ते पण शेअर करत चला. बाय.